साक्षी आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। अक्राळे जिल्हा परिषद शाळेची शालेय मंत्रिमंडळ निवडणूक बॅलेट पेपरवर संपन्न। विद्यार्थ्यांनी गिरवला लोकशाहीचा धडा। अक्राळे जिल्हा परिषद शाळेत नुकतीच शालेय मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली। यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच निवडणूक प्रक्रिया पार पाडली। विद्यार्थ्यांनी 2 पॅनल तयार करून लोकशाही पद्धतीने बॅलेट पेपरचा वापर करत मतदानाचा हक्क बजावला। मतदान अधिकारी व कर्मचारी देखील विद्यार्थी स्वतः झाले होते। यामध्ये मतदान यादीत नाव शोधणे, बोटाला शाई लावणे, बॅलेट पेपरवर शिक्का मारून मतदान पेटीत टाकणे, तसेच मतमोजणी व निकाल घोषित करणे अशी संपूर्ण मतदान प्रक्रिया विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून अभ्यासता आली व एक प्रकारे त्यांचे नागरिक शास्त्राच्या धड्याचे प्रात्यक्षिकच झाले। यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अक्राळे गावचे सरपंच संदीप केंद्रे, माजी सरपंच गोटीराम बदादे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल गाडे, गोविंद लासुलकर आदींसह मुख्याध्यापिका मनीषा नागपुरे, शिक्षिका संध्या थोरात, जयश्री शिरोडे, कोमल गाडे, शिक्षक चेतन कुमार घरटे, सुनील पेलमहाले आदी उपस्थित होते। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी दिंडोरी। नमस्कार, मी श्रुतिका संजय ठोंबरे। आज आमच्या शाळेत मतदान प्रक्रिया झाली। त्यामध्ये इयत्ता 5वी, 6वी व 7वीच्या विद्यार्थ्यांनी मतदान केले। खूप छान उपक्रम झाला आज आमच्या शाळेत। मला हा उपक्रम खूप आवडला आणि मतदान कसं करतात याची जाणीव आम्हाला मिळाली। आज अक्राळे शाळेत प्राथमिकीतून अक्राळे या शाळेमध्ये निवडणूक घेण्यात आली आणि 2 पॅनल पडले। त्या पॅनलचे एक निशाणी पेन्सिल आणि नोटबुक हे 2 निशाण्या होत्या आणि एकदम प्रचंड प्रतिसाद 5वी ते 7वीच्या मुलांनी लाभला। खरोखर या अक्राळ्याचं कौतुक करावं थोडं चांगलंच आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।